गोपाल कृष्ण भगवान की जय। आदि माया शक्ति दुर्गा माता की जय। आज या हट्टीगावामध्ये ज्ञानेश्वरीवरीच्या 15व्या अध्यायातील 222व्या व्हिडिओवर या ठिकाणी आपण चिंतनासाठी आपण जमलेलो आहोत। 15वा अध्याय हा पुरुषोत्तम योगाचा अध्याय आहे। आपल्याला मनुष्य जन्म मिळाला, प्रत्येक मनुष्याला या जन्मामध्ये पुरुषोत्तम बनायचं आहे आणि आपल्या जीवनाचं सार्थक करून घ्यायचं आहे। त्यासाठी ही ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्याला पुरुषोत्तम कसं बनता येईल यासाठी या ओळीची निर्मिती केली की आपण ज्या कामासाठी आलो ते काम आपलं बाजूला राहून आपण भलत्याच्या त्यात गुरफटून राहिलो। जसं आपण एखाद्या यात्रेत जातो, यात्रेत गेल्यानंतर आपण ज्या संतांच्या किंवा देवाच्या यात्रेसाठी आपण चाललो, तिथं आपलं काम असते की त्या मंदिरामध्ये जायचं, त्या मंदिरात गेलं त्या संताचं देवाचं दर्शन घ्यायचं। पण आपण दर्शन घ्यायचं राहू देतो, कारण दर्शन मंदिर आतमध्ये राहते आणि अलीकडे सगळे दुकानं लागलेले असते, खेळण्याचे, भाड्याचे, सर्कस असते, काही खेळते असे निरनिराळे असे। आपण मुख्य जे आपला उद्देश आहे मंदिरात जाण्याचा तो बाजूला राहतो आणि आपण पहिले खरेदी करत मग इकडे तिकडे त्या यात्रेतच फिरतो। जर वेळ झाली, गाडीची वेळ झाली तर दुरूनच आपण नमस्कार करतो आणि आपण आपल्या घराकडे जातो। तसं आपलं या जीवनामध्ये होऊन राहिलं। आपण ज्याच्यासाठी आपल्याला मनुष्य जन्म मिळाला तो मनुष्य जन्म आपण असा व्यर्थ वाया घालून आपल्या जीवनाचं अहित आपल्या हाताने करून राहिलो। कारण हे जे संसार आहे हा अनित्य सांगितलेला आहे। संसार हे सगळं मायाजाळ भरलेलं आहे आणि या मायाजाळाच्या मागे आपण एवढं लागलेलो आहोत की आपल्याला जसं याचा या हे जे ओवी आहे यामध्ये आपण जे सांगितलं की मृगजळ, आपण मृगजळ म्हणलं की फक्त आपण हरणाचं उदाहरण घेतो की मृगजळ म्हणजे हरणाला उन्हाच्या वेळेस पाणी दिसते आणि ते पाणी समजून त्या पाणी प्यायसाठी त्या हरणाच्या जवळ हरण त्या पाण्याच्या ठिकाणी जाते, ज्या ठिकाणी गेलं तिथे त्याला पाणी दिसत नाही कारण तिथं पाणी नसतेच। हे फक्त उदाहरण हरणापुरतं नाही, त्याचा भावार्थ खरा भावार्थ आपल्यासाठी आहे। आपण सुद्धा तसंच या हरणासारखं इथं सुख आहे का तिथं सुख आहे का, कारण प्रत्येक माणसाला सुख, आनंद, समाधान, शांती याची आवश्यकता आहे आणि त्याच्यासाठी मनुष्य इकडे तिकडे संसारातल्या सगळ्या नश्वर असलेल्या सुखाच्या पाठीमागे लागते। वास्तविक पाहता खरं सुख संतांनी सांगितलं की ईश्वर प्राप्ती ही परम सुख आहे। ईश्वर प्राप्तीमध्ये खरं सुख आहे, ते खरं सुख आपण बाजूला सोडून आपण ज्या नसलेल्या ज्या नश्वर गोष्टी आहेत त्या गोष्टीकडे आपण जास्त लक्ष देतो आणि आपण सुखाची पाहतो। एक उदाहरण देतो। एक राजा होता, त्या राजाला राज्य असं भरपूर होतं पण त्याला ईश्वर भक्तीची खूप आवड होती आणि तो रोज सगळा कारभारही सांभाळून जास्तीत जास्त रिकामा वेळ आपला जेवढा राहील तेवढा ईश्वराच्या चिंतनामध्ये राहायचा, कारण त्याला राज्यकारभार जरी भेटला होता पण त्याला त्याचं कळलं होतं की खरं सुख हे आपलं ईश्वर प्राप्तीमध्ये आहे, कारण सर्व सुखाचा आग्रह जे आहे तेच खरं ईश्वर आहे आणि त्या ईश्वराला आपण प्राप्त करून घेतलं पाहिजे। पण म्हणून तो जास्तीत जास्त वेळ त्या
ईश्वराच्या चिंतनामध्ये घालवायचा. त्याची भक्ती पाहून देव एक दिवस प्रसन्न झाले. देवाने सांगितलं तुला काय मागायचं ते माग. राजाने सांगितलं की तुमच्या कृपेने माझ्याजवळ सगळंच आहे. सुख आहे, संपत्ती आहे, धन आहे, पत्नी आहे, मुलं आहेत, राज्य आहे. एवढं मोठं मला कशाची आवश्यकता नाही. पण माझी अशी इच्छा आहे की तुम्ही जसं मला दर्शन दिलं तसं माझ्या पब्लिकला सगळ्यांना दर्शन द्या. तुझं जे भाग्य आहे त्या भाग्याच्या हिशोबाने तुला दर्शन मिळालं, सगळ्यालाच माझं दर्शन मिळालं. एवढं काही हे शक्य नाही. पण ते म्हणजे नाही द्यायचं समजा हे द्यावं लागेल तुम्हाला. ठीक आहे बा, आता तू एवढं माझ्यासाठी प्रयत्न केले तर मग तुझी मागणी मला मान. मी येणाऱ्या गुरुवारी तुला दर्शन देणार आहे. सगळ्या पब्लिकला घेऊन यायचं. गावाच्या बाहेर टेकडी आहे लांब, त्या टेकडीवर मी तुला सगळ्याला दर्शन देईन. तर त्या टेकडीवर सगळ्याला तू घेऊन ये. त्याने सांगितलं सर्वांना की आपल्याला सगळ्याला देवाचं दर्शन होणार आहे, तर तुम्ही सर्वजण देवाच्या दर्शनासाठी गुरुवारी सकाळीच निघायचं. मंडळी निघाली, गावाच्या बाहेर आले की देवाने माझी मायला आज्ञा केली आणि त्या आज्ञेनुसार बाजूला असे चांदीचे ढीकच्या ढीक दिसायला लागले. पर्वतासारखे त्याच्यातले अनेक लोक चांदी दिसली तिकडे पळाले. काही लोकांना जमा केली, आणली, पुढे गेले. पुढे गेले की नंतर एक मोठा मोठा पर्वतासारखं सोन्याचं दिसलं. सगळे मंडळी त्या सोन्याजवळ गेले. जास्तीत जास्त लोकांना सोनं भरायचं. आपले काही लोकांनी काही पटात आपल्या जवळचे कपडे काढले आणि त्याच्यामध्ये सोनं भरलं. आणि एवढा जर वजन घेतल्या देवदर्शनाला कुठं जातील, सगळ्या आपापल्या घराकडे पळाले. पुढे जाताना फक्त दोघं शिल्लक राहिले, राजा आणि राणी. त्याच्या पुढे जसं केलं की एक मोठा ढीग दिसला, त्याच्यात हिरे माणिक मोती. राणीने गेलं त्या ढिगाकडे, राणीला लोक झाला. राणी त्या ढिगाजवळ गेली, तिने आपले हिरे माणिक मोती ते आपल्या साडीच्या पदार्थाच्या त्यात भरणं चालू केले. शेवटी उरला एकटाच राजा आणि राजा गेला. देव तिथे हजर होते. तू प्रयत्न केला पण तुझ्या भाग्यामध्ये माझं दर्शन आहे की हे लोक थोडेसे तरी लोकांसाठी क्षणिक सुखासाठी आपले सगळ्या जीवन व्यर्थ गमावलं. हे सोनं काही राहणार आहे का? कारण शरीर काय सांगितलं, हे काळाचं आहे, धन आहे. आणि धन कुबेराचं आहे, मानवाचं इथं काहीच नाही. पण तरी मनुष्य मुखबिळासारखं आपलं समजून त्याच्यामध्ये गुरफडून राहायचा प्रयत्न करते. आणि ज्यासाठी आपल्याला मनुष्य जन्म मिळाला तो जन्म मनुष्य आपला व्यर्थ ह्याच्यामध्ये वाया घालवते. आपण ज्ञानी आहोत. आपण तरी आपल्या जीवनाचं कल्याण करण्यासाठी ईश्वराचं चिंतन करा आणि या व्यर्थ मुखबिळाच्या पाठीमागे लागू नका. एवढीच माझी सर्वांना माझ्याशी विनंती आहे. सर्व महाराज